नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। सासवड नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रदीप लांडगे, माजी नगरसेवक बाळासाहेब भिंताडे आणि प्रगतशील शेतकरी सुरेश गिरमे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील हे बारामतीहून पुण्याकडे जात असताना रात्री 8च्या सुमारास सासवड येथे थांबले असता हा प्रवेश घेण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद समोर आल्याने याची दखल घेत थेट उद्धव ठाकरेंनी घेतली आहे। त्यानंतर खैरेंसोबत झालेल्या वादावर आणि शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्यांना आज पूर्णविराम लागलाय। याबाबत खुलासा करताना अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे। पक्ष सोडण्याच्या बातम्या काल्पनिक असून मी कधीही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडण्याचा विचार केला नाही, असा खुलासा अंबादास दानवे यांनी केलाय। काय सत्य सांगा? मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या आहे। जसं आता आपण म्हणतो जे ना देखे कवी ते देखे रवी, आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत। त्यामुळं अशा या चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही। मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे। अशा सीट मिळतील नाही तर न मिळतील, निवडून येणं किंवा न येणं या विचाराला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं, त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे। पोलीस पाटलांच्या मानधनात राज्य शासनाकडून भरघोस अशी वाढ करण्यात आली आहे। मानधनाच्या या लढ्यात सर्व आमदार खासदार यांनी पोलीस पाटील संघाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले असून आमदार महेंद्र थोरवेंनी शासनाकडे चांगल्या प्रकारे पाठपुरावा करत आम्हाला न्याय मिळवून दिल्याने पोलीस पाटलांनी त्यांचे आभार मानलेत। हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते। 20 मार्च रोजी अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटलांच्या निर्णायक महाबैठकीचे आयोजन करण्यात आले। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाहीत आणि आचारसंहिताही लागणार नाही, असं जरांगे यांनी वारंवार स्पष्ट केलं होतं। मात्र काल निवडणूक आयोगाने देशभरात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून आचारसंहिताही लागू करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्चला निर्णायक महाबैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहेत। लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूवर छापा मारून 42,500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला। तालुक्यातील डोंगरशेळकी तांडा येथे मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टी दारू तयार होत होती असल्याची गुप्त माहिती पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बिरादार, पोलीस शिपाई गायकवाड यांच्या पथकाने काल सकाळी डोंगरशेळकी येथील संतोष पवार यांच्या शेतात छापा टाकून एकूण 42,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून तो नष्ट केलाय। नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगावमधील कीटकनाशके आणि खते विक्री करणाऱ्या योगेश कृषी सेवा केंद्र या मोठ्या कृषी उपयोगी वस्तूंच्या दुकानात काल दुपारी अचानक आग लागून संपूर्ण दुकानातील साहित्य आगीत भस्मसात झालं। प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रविवार असल्याने हे योगेश कृषी सेवा केंद्र दुकान बंद होतं, पण दुपारी अचानक दुकानातून धूर निघू लागला आणि काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केलं। छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव बनोटी रस्त्यावर भरधाव टेम्पोने समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल दुपारी नांदगाव तांडा गावाजवळ घडली। या घटनेत तिडका तालुका सोयगाव येथील काशीनाथ बाविस्कर हा दुचाकीस्वार अपघातात ठार झालाय। घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृत काशीनाथ बाविस्कर यास ग्रामस्थांनी तातडीने रुग्णवाहिकेमध्ये टाकून उपचारासाठी पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्यास मृत घोषित करण्यात आले।
लातूरच्या उदगीर शहरातील सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून रुग्णांचा छळण्याचा प्रकार सुरू असून रात्री अपरात्री आलेल्या रुग्णांना न पाहताच त्यांना गेटवरूनच लातूरला जायचा सल्ला दिला जात आहे। या रुग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात, मात्र इथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर्सकडून योग्य ते उपचार करणे तर सोडाच, उलट आलेला रुग्ण म्हणजेच येथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना डोकेदुखी असल्याचा प्रत्यय येत आहे। उदगीरचे आमदार तथा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सामान्य रुग्णालयाकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता नागरिकांकडून होती। मला काढा म्हणे पोट फुगून येऊ लागले मॅडम पोटू शेसता म्हणाले एक ती बारका पोरगाय माझे तो का ते मोठं मी म्हणले पोट फुगलाय म्हणले आता काय की लातूरला जाऊन एमआरआय काढा नाही तर परवाटीमध्ये करा मी कशाला करू खायला मोता जाऊन नवरा काम करायचं घरलाच होऊन बसल्या देऊ का हाताने काम करायला ना काय नाही बोलायला ना काय नाही कशाला करू एमआरआय मरायची बारी आहे आता का करावं का चालले घरला कुठं कसं तर काय का होणार म्हणून गोळ्याला बी पैसे नाहीत नाहीच माझ्याकडे गोळ्याला नाही कशालाच नाही दुनियाचं काम करायचं तुम्ही आम्ही फुलेनगरला राहतो पुणेनगरला काम करायचं गडीच पडल्यावर कुठून गोळ्या आणून कुठून कशाला काय वाकलं तर कंबर नाही बोलायला तेवढा पाठीच्या मणक्याला एवढी गॅप आहे का एवढी मला काम होणार ना धाम होणार काहीच नाही तहसीलला काय सुविधा भेटते का तुम्हाला काही नाही काहीच भेटणार राशन तेवढं भेटते बघा महिन्यातून एकदा तरी तेवढं तेच खाता। राजस्थानच्या अजमेरमध्ये आज पहाटे साबरमती आग्रा सुपरफास्ट ट्रेनचे 4 डब्बे रुळावरून घसरले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलीस आणि इतर यंत्रणांनी बचाव कार्य सुरू केले आहे। दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर आल्याने हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। आप सभी से अनुरोध है कि इस लाइन से कृपया दूरी। दिल्ली कॅपिटल्सला नमवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे। मागील हंगामातील उपविजेता दिल्ली कॅपिटल्सला यंदा देखील उपविजेत्या पदावर समाधान मानावं लागलंय। मुंबई इंडियन्सला पराभूत करून फायनलचे तिकीट मिळवलेल्या आरसीबीने सांघिक खेळी केली आहे। प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत चमक दाखवत स्मृती मानधनाच्या नेतृत्वातील संघाने ट्रॉफी उंचावली आहे। दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट राखून पराभव करून बंगळुरूने महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचं जेतेपद पटकावलंय। वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अँड कट। धन्यवाद।